तर ठाण्यामध्ये दाढीला हलक्यात घेऊ नका हे एकनाथ शिंदेंनी सिद्ध केलंय। विधानसभेमध्ये दाढीनं कमाल दाखवली असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय। तर तुमची दाढी औरंगजेब आणि अफजल खानाची दाढी असल्याचा पलटवार संजय राऊत यांनी केलाय। तुमची दाढी महाराष्ट्रावर चाल करून आली अशा शब्दांमध्ये राऊतांनी शिंदेंवर आणि शिरसाट यांच्यावर जोरदार निशाणा साधला। मग हे बरोबर आहे ना। मी एकदा काय स्वतः शिंदे साहेब काय बोलले, या दाढीला हलक्यात घेऊ नका। त्या दाढीने कमाल दाखवली ना विधानसभेला। जे त्यांच्यावर रोज टीका, सकाळी उठल्यापासून टीका जे करतात, त्यांना त्यांची जागा दाखवली ह्या त्या दाढीने। राष्ट्रवादीला जागा दाखवली, काँग्रेसला दाखवली, ही ताकद त्या दाढीमध्ये। म्हणून ठाण्याच्या दाढीला हलकत घ्यायचं नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय ना। म्हणून आज ते आता मुंबईत आल्यानंतर सुद्धा हे जे काही बोंबलतायत ना बाकी विरोधातले, ते एकदा पुन्हा दाढीवर हात फिरवतील आणि त्यांची वाट जरूर लावतील। दाढीला हलक्यात घेऊ नका, मग दाढी करा। तुमची दाढी एवढी हलकी आहे का? मग मी त्यांना ते रेझर पाठवतो। मी सांगतो आमच्या शिवसेना भवनातल्या लोकांना की चांगलं एक रेझर पाठवा, त्यांना दाढी करायची आहे म्हणून। दिघे साहेबांना दाढी शोभली, त्यांची दाढी हलकी नव्हती। तुम्ही दिघे साहेबांच्या विचारांची दाढी सुद्धा हलकी केलेली आहे। दाढी काय घेऊन बसला? दाढी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच शोभली, बाकीच्या दाढ्या औरंगजेबाला होत्या। तुमची दाढी औरंगजेबाची आणि अफजल खानाची दाढी आहे, जे महाराष्ट्रावर चाल करून आली।